नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करत जिल्हा पोलिसांना मोठं यश मिळालंय। स्थानिक गुन्हे शाखा आणि सारंगखेडा पोलीस यांच्या संयुक्त पथकानं आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 17,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरीस केलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे। तपासादरम्यान आरोपींकडून नंदुरबार जिल्ह्यातील 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून काही गुन्ह्यांबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी विविध राज्यांमध्ये फिरून बंद घराची रेकी करत चोरीच्या घटना घडवत असत असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या आधारे ही कारवाई यशस्वी करून दाखवली आहे। या कारवाईमुळे केवळ मोठ्या प्रमाणावर चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आलं नाही, तर घरफोडीच्या गुन्ह्यांवर देखील प्रभावी आळा बसवण्यात मदत झाली आहे। गेल्या काही काळात घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती। मात्र या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला। गुन्हे उघडकीस आणण्यातील तत्परता, तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर आणि समन्वयपूर्वक कार्यपद्धती यामुळे नंदुरबार पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उल्लेखनीय पाऊल आंतरराज्य टोळीला जेरबंद करून मोठा मुद्देमाल जप्त करणं ही केवळ गुन्हे उघडकीस आणण्याची कारवाई नसून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली असून जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाचं कौतुक होत आहे। गुन्हेगारांना बेड्या आणि नागरिकांना सुरक्षेची हमी, नंदुरबार पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरली आहे। दिनांक 29/5/26 रोजी रात्री 11 ते 30/5/26 चे 5:30 वाजेपर्यंत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील श्री युवराज शंकर माळी यांचे घराचे आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे जे किशोर भरत पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडला होता आणि एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात आरोपितांनी चोरून नेल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 331-3-4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्याने त्याचं नाव मिठाराम भावसिंग तडवी, वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं। त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रतला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1,00,000 रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत। गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, 157/2026 आणि 160/2026 या 4ही गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यापैकी साधारणपणे 80% मुद्देमाल आपण या घरफोडीच्या आरोपींकडनं हस्तगत केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अंमलदार आणि PSI पोटे आणि त्यांचे टीम मधले अंमलदार या सर्वांनी मिळून केलेली आहे। त्याचबरोबर सारंगखेड्याचे पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम देखील ह्याच्यामध्ये तपासामध्ये सहभागी होती। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार।